आषाढी एकादशी स्पेशल आज बनवणार आहोत कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट तयार होणारी मऊ लुसलुशीत उपवासाची इडली। तर सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी वरीचे तांदूळ आणि पाव वाटी साबुदाणा घेऊन बारीक वाटून घ्यायचा आहे। अगदी बारीक देखील नाही, थोडासा रवाळ ठेवायचा। आता याच्यामध्ये अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून इडली सारखं बॅटर तयार करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं बाजूला ठेवून द्यायचंय। तोपर्यंत झटपट चटणी बनवूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, दही आणि मीठ घालून आपल्याला हे चांगलं वाटून घ्यायचं। नंतर चटणीला जिरे आणि मिरचीची मस्त अशी फोडणी देऊन घ्यायची। जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर तुम्ही ते फक्त मिरचीची फोडणी दिली तरी चालेल। आता इडलीच्या साच्याला आपल्याला हलकसं तेल लावून घ्यायचंय। बॅटर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा इनो घालायचा आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घालून लगेच हाताने असं मिक्स करून घ्यायचंय। तयार बॅटर इडलीच्या साच्यात भरून एकदा हलकसं टॅप करायचं आणि ते इडली पात्रामध्ये मी अगोदरच पाणी उकळत ठेवलं होतं। आता हे सगळे इडलीच्या प्लेट्स आपण त्याच्यामध्ये ठेवून घ्यायच्या आणि 12 ते 15 मिनिटं आपल्याला ह्या इडल्या मस्त अशा वाफवून घ्यायच्या। तर बस तयार आहे इथे आपल्या झटपट तयार होणाऱ्या उपवासाच्या इडल्या। या आषाढी एकादशीला तुम्ही ही झटपट रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल ना तर शेअर करायला विसरू नका।